हे बघा, मागच्या वेळेस आम्ही भारतीय जनता पक्षात नव्हतो. नाईक साहेब त्यावेळेस मंत्री होते, परंतु त्यावेळेस एक वेगळा काळ होता. परंतु मागच्या या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा आमचा जो कार्यकर्ता आहे, जो ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे, स्थानिक स्वराज्य संस्था ही खालची निवडणूक असते आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये, अहो तुम्हाला सांगतो, हे जे प्रभाग आहेत ना, ठाणेवाल्यांनी त्यांच्याप्रमाणे बनवून घेतले होते आणि त्यांनी असं कॉल केलं होतं सर्वांना की तुझा प्रभाग असा तयार केलाय. त्यांच्याकडे जी तुम्ही जे दाखवत होते ना आकडे, एवढे नगरसेवक, हे एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग करून या ठिकाणी काही नगरसेवकांना तिकडे घेऊन गेले की या पॅनलमध्ये तू नाही आला तर तू पडशील. परंतु इथल्या जनतेनं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा प्रयोग अयशस्वी करून दाखवला. त्याबद्दल नवी मुंबईच्या जनतेचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि म्हणून या ठिकाणी गणेशजी नाईक, भारतीय जनता पक्ष याच्या पाठीमागे आम्ही आहोत, हे या नवी मुंबईच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. घरामध्ये पैसा जो आहे तो उपयोगी पडला नाही. नवी मुंबई शहरामध्ये त्या बॅगा आल्या होत्या, बॅगांचा उपयोग झाला नाही. अहो 100% ठाण्यावरून पैसे येत होते आणि ते पण सुरक्षिततेच्या माध्यमातून येत होते. स्वतःच नेते लोक घेऊन यायचे आणि सुरक्षिततेने वाटप करायचे. जनतेमध्ये वाटप व्हायचे की नाही वाटप आम्हाला माहित नाही, परंतु नवी मुंबईच्या जनतेने ठरवलं होतं की 15 तारखेला कमळ निशाणी समोरच बटन दाबायचं आणि ते आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं. टांगापलटी घोडे फरार झाले, त्याच्यावर काय म्हणत? नक्कीच या ठिकाणी आता तो डायलॉग नाईक साहेबांचा आहे, त्याच्यावरती ते नाईक साहेबच डायलॉग देतील. काय बोलले? परंतु या ठिकाणी मला विश्वास आहे की या ठिकाणी टांगा तर पलटी झालेलाच आहे, घोडे तर फरारच झालेले आहेत. आता पुढचं नाईक साहेब बोलतील.